first day. Wasn't it a very good day in your life? Yes, of course I think. मला वाटते की कालचा जो दिवस होता तुमच्यासाठी तो नक्कीच खूप अमेझिंग राहिला असेल, कारण काल आपण स्पोकन इंग्लिश क्लासला सुरुवात केली होती आणि याचा पहिला दिवस पाहिला होता. अँड वॉजंट दॅट व्हेरी अमेझिंग? नक्कीच तो खूप आश्चर्यकारक राहिला असेल तुमच्यासाठी, कारण या पद्धतीने तुम्ही स्पोकन क्लासची प्रॅक्टिस कधीच केलेली नसेल. सो आज आपला दुसरा दिवस आहे. कालचा जर दिवस तुम्ही पाहिलेला नसेल तर तो जरूर पाहून घ्या, कारण फर्स्ट डे जो असतो तो सगळ्याच कुठल्याही क्लाससाठी कुठल्याही सिरीजसाठी व्हेरी इंटरेस्टिंग असतो आणि व्हेरी युजफुल पण असतो. त्यामध्ये मी ज्या मेथडनी सगळ्या गोष्टी करायला सांगितल्यात त्याच मेथडला काही प्रमाणात आज आपण पुढे नेणार आहोत. सो स्टुडंट, आज आजचा सेशन सुद्धा अतिशय भन्नाट होणार आहे. आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला वंडरफुल एक्झाम्पल्स तर देणारच आहे, परंतु भरपूर साऱ्या एक्झाम्पल्स सहित आपण करणार आहोत स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस. आणि हो, आज आता ताबडतोब याच क्षणी जेव्हा तुमचा व्हिडिओ पाहणं होईल तेव्हा तुम्हाला निश्चितच पुष्कळ प्रमाणामध्ये इंग्रजी बोलता येणार आहे. तर चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. कालचा जर पाहिलेला भाग नसेल तुम्ही तर तो जरूर पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण टू बीच्या हेल्पिंग वर्बची प्रॅक्टिस केली होती. आणि हो स्टुडंट, मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये तुम्हाला शब्दार्थ वगैरे पाठ करायची गरज पडणार नाही, कारण मी या प्रकारचे शब्दसाठा जो तुम्हाला इम्पॉर्टंट असेल त्या वेळेस तो मी तुम्हाला देणारच आहे. सो कालचा सेशन जसा आपण पाहिला तसाच आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. सो पहिले काय करायचं आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की फारसं ग्रामर आपल्याला अभ्यासत बसायचं नाहीये. सो जस्ट वी हॅव टू प्रॅक्टिस मेनी सेंटेन्सेस. ओके, जसं मी सांगेल त्या पद्धतीनं पुष्कळ प्रॅक्टिस आपण करणार आहोत वाक्यांची. सो काल आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब पाहिले प्रेझेंट मधले. आज आपण टू बीचे हेल्पिंग वर्ब पास्ट मधले त्याचे 4 प्रकार आणि फ्युचर मधले टू बीचे हेल्पिंग वर्ब म्हणजे जे मेन वर्ब सोबत मेन वर्ब म्हणून ऍक्ट करतात ते आपण पाहणार आहोत आणि त्यांचेही 4 वाक्य प्रकारांची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आणि हो स्टुडंट, बहुतेक विद्यार्थ्यांना फ्युचर टेन्स जो आहे, फ्युचर टेन्स मध्ये जो आपण विल बी वापरतो, शाल बी वापरतो, तर हे कन्फ्युज होतं. त्याच प्रकारे तुम्ही काल पाहिलं की आपण वाक्यांचे 4 प्रकार पाहतो. हे 4 प्रकार अभ्यासत असताना कुठे नॉट घ्यायला पाहिजे, कुठे नाही घ्यायला पाहिजे, विल बी सारखे 2 हेल्पिंग वर्ब जर आलेले असतील तर त्याच्यामध्ये आपण नॉट कुठे घेतलं पाहिजे, प्रश्न तयार करत असताना आपण हेल्पिंग वर्ब कुठे घेतलं पाहिजे वगैरे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतीलच. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळणार आहेत. जसं की आपण काल पाहिलं होतं टू बीचे हेल्पिंग वर्ब यूज करत असताना आपण केव्हा करत असतो ते, तर काय कोण कुठे 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. काय कोण कुठे, काय कोण कुठे या शब्दांचा जेव्हा आपल्याला उपयोग होईल तशा अर्थाचे वाक्य जेव्हा आपल्याला करायचे असतील त्यावेळेस यूज करा. ॲमेझॉन, वॉजवर आणि विल बी, शाल बी काळानुसार यूज करायचं आहे. सो तुम्हाला काय कोण कुठेचे उत्तर हवे असतील त्यावेळेस प्रेझेंट मध्ये पाहिजे असतील तर प्रेझेंट टेन्स वापरा. पास्ट टेन्स मध्ये हवे असतील कोण कुठे काय होता तर तुम्ही पास्ट टेन्स वापरा. असेल भविष्य काळामध्ये पुढची एखादी संभावना सांगायची असेल तर त्यावेळेस साठी आपण वापरतो फ्युचर. सो काय कोण कुठे ह्याचा जर अर्थ अजून समजत नसेल तर कालचं सेशन जरूर पहा. आता आज आपण पाहणार आहोत पास्ट टेन्स. ओके, पास्ट टेन्स मध्ये टू बीचे जे क्रियापद असतात ते असतात वॉज आणि वर, हे 2. सो वेअर न म्हणता वर म्हणायला शिका. सो तुम्ही याची उच्चार जो आहे तो तुम्ही काय करणार आहात, वर. ओके, सो वॉज वर हे आपल्याला 2 हेल्पिंग वर्ब आहेत. सुरुवात करायची आहे बघा. 3 प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॅक्टिस कशी करायची. आजही आपण वॉज वरची प्रॅक्टिस करूया. सुरुवात करूया चला. सो प्रॅक्टिस अशी करायची आहे. I was, we were, you were, he was, she was, it was, Parth was, Tanu was, they were. My father was, our father was, your father was, his father was, her father was, their father was. So या पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे. अजून फास्ट म्हणण्याचा प्रयत्न करा. I was, we were, you were, he was, she was, it was, Parth was, Tanu was, they were. My father was, your father was, our father was, his father was, her father was, their father was. सो या पद्धतीनं सुरुवातीला प्रॅक्टिस करा. 2, 3 वेळेस, 5 वेळेस म्हणावं लागलं तरी हरकत नाही. याच पद्धतीनं प्रॅक्टिस करा.
आता वॉज आणि वर दोन्हीचा अर्थ असतो होता, होती, होते. सो वाक्याच्या अर्थानुसार आपण कधी होता घेतो, कधी होते घेतो, कधी होती घेतो. सो या पद्धतीने होता, होती, होते हे दोन्हीचे अर्थ असतात. वॉज सिंग्युलर साठी वापरतो आपण. आयच्या पुढे वॉज वापरायचा आहे. फक्त सिंग्युलर यू जेव्हा येतो तेव्हा मात्र वर घ्यायचं असतं. बाकी सगळीकडे तुम्ही जर पाहिलं तर बघा ही एकच आहे, सी एकच आहे, इट एकच आहे. सो एकट्यासाठी आपण वॉज वापरत असतो आणि प्लुरल साठी आपण वर वापरत असतो. जसं की दे साठी वर वापरलेला आहे. आता इथे माय फादर एकच आहे, फादर्स नाही म्हणत आहोत आपण. सो सगळीकडे आपण इथे वॉज घेतलंय. सिंग्युलर साठी वॉज, प्लुरल साठी वर असं एक जनरली तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल माय पॅरेंट्स वर. ओके, माय फ्रेंड्स वर. माय अ फ्रेंड एक फ्रेंड असेल तर वॉज. ओके, राणी वॉज, सचिन वॉज. ग्रँडपॅरेंट्स वर, द चिल्ड्रन वर. या पद्धतीने अनेक वचन असेल तर वर घ्यावं लागेल, एकवचन असेल तर वॉज घ्यावं लागेल. जसं की मी इथं दिलेलं आहे पार्थ वॉज, तनू वॉज. पण पार्थ अँड तनू दोघं एकत्रित आले तर मात्र घ्यावं लागतं वर. पार्थ अँड तनू वर. सो या मेथडने तुम्हाला वॉज वर क्लिअर झालं असेल. प्रॅक्टिस आपण एक प्रकारे केलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे. सो नंबर 1 झालेला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला पॉझिटिव्ह सेंटेन्सेस करणार आहोत, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्सेस करणार आहोत, त्यानंतर प्रश्नार्थक मध्ये 2 प्रकारची वाक्य, अशी एकूण 4 प्रकारच्या वाक्यांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. सपोज आपण वाक्य घेतलेलं आहे आय वॉज काइंड. ओके, मी दयाळू होतो किंवा आय वॉज व्हेरी क्लेवर, मी खूप हुशार होतो. असंही वाक्य घेऊ शकता. कोणतंही एक सेंटेन्स घेऊ शकता. इथे तुम्ही एखादं नाउन पण घेऊ शकता. ही वॉज अ डॉक्टर. ओके, ही वॉज अ बिझनेसमॅन, ही वॉज अ डान्सर. इथे मी अनेक शब्द लिहिलेले आहेत. या शब्दांचा उपयोग करून तुम्ही मेनी सेंटेन्सेस याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. सो तुम्हाला शब्द पण पाठ होतील ऑटोमॅटिक आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. सो तुम्ही इथं काइंडच्या ऐवजी टीचर, डॉक्टर, वर्कर, गोल्डस्मिथ हे घेऊ शकता. आय वॉज अ वर्कर, आय वॉज अ गोल्डस्मिथ, आय वॉज अ पॉटर, आय वॉज अ मॅजिशियन, आय वॉज अ बेगर या प्रकारे तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे अर्थ पण लिहू शकता. सो आता आपण वाक्य बघूया. आय वॉज काइंड, आय वॉज काइंड. आता ही प्रॅक्टिस याच पद्धतीने करायची. सेकंड टाइप आपल्याला फक्त इंग्लिश सेंटेन्स म्हणायचं आहे. I was kind, we were kind, you were kind, you were kind, he was kind, she was kind, it was kind, Parth was kind, Tanu was kind, they were kind, my father was kind, your father was kind, our father was kind, his father was kind, her father was kind, their father was kind. सो या पद्धतीने आपली प्रॅक्टिस झाली. वन्स अगेन पुन्हा एकदा याच पद्धतीने प्रॅक्टिस करा. आय वॉज काइंड, वी वर काइंड, यू वर काइंड, यू वर काइंड, ही वॉज काइंड, शी वॉज काइंड, इट वॉज काइंड, पार्थ वॉज काइंड, तनु वॉज काइंड, they were kind, my father was kind, our father was kind, your father was kind, his father was kind, her father was kind, their father was kind. ही झाली सेकंड टाइप. आता थर्ड प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सो थर्ड वेळेस प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला मेथड कशी वापरायची आहे. एक ट्रान्सलेशन करायचं. एक मराठी वाक्य म्हणायचं, एक इंग्लिश वाक्य म्हणायचं, एक मराठी वाक्य म्हणायचं, एक इंग्लिश वाक्य म्हणायचं. ओके, सो मी दयाळू होतो. काइंड म्हणजे दयाळू. सो मी दयाळू होतो, मी दयाळू होतो. आय वॉज काइंड, आम्ही दयाळू होतो. वी वर काइंड, तू दयाळू होतास. यू वर काइंड, तुम्ही दयाळू होतात. यू वर काइंड, तो दयाळू होता. ही वॉज काइंड, ती दयाळू होती. सी वॉज काइंड, तो दयाळू होता. इट वॉज काइंड, पार्थ दयाळू होता. पार्थ वॉज काइंड, तनु दयाळू होती. तनु वॉज काइंड, ते दयाळू होते. दे वर काइंड. माझे वडील दयाळू होते. माय फादर वॉज काइंड, आमचे वडील दयाळू होते. आवर फादर वॉज काइंड, तुझे वडील दयाळू होते. युअर फादर वॉज काइंड, त्याचे वडील दयाळू होते. हिज फादर वॉज काइंड, तिचे वडील दयाळू होते. हर फादर वॉज काइंड. सो या पद्धतीनं ट्रान्सलेशन मेथड सहित सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. आणि याच्यानंतर आपण भरपूर सारे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीचे, प्रिपोजिशन सहितचे वगैरे वगैरे खूप वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य मी तुम्हाला करायला पण देईल आणि विथ स्ट्रक्चर्स आपण याच्या पुढच्या सेशनला सुद्धा वेगवेगळी प्रॅक्टिस घेणारच आहोत. जस्ट यू हॅव टू प्रॅक्टिस विथ मी अँड आफ्टर मी. ओके, माझ्या सोबतही प्रॅक्टिस करायची आहे आणि माझं झाल्याच्या नंतर पुन्हा व्हिडिओ ऑन करा आणि त्याच्या सोबत तुम्ही म्हणत राहा. सो बघा, 2-3 प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे.
सो हे झाले आपले सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, राईट. 3 प्रकारे प्रॅक्टिस केली. आता आपल्याला निगेटिव्ह प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे. सो निगेटिव्ह करत असताना आपण काय करतो, सिम्पली आपल्याला हे जे वर्ब आहेत, आता हे हेल्पिंग वर्ब आहेत परंतु इथे ते मेन वर्ब म्हणून ऍक्ट होतात. तर याच्यानंतर सिम्पली आपल्याला नॉट लिहायचं असतं. जेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे आपल्याला, बघा निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपल्याला फक्त काय करायचं आहे, सब्जेक्ट प्लस जो काही तुमचा वर्ब असेल हेल्पिंग वर्ब, सो त्याच्यानंतर तुम्हाला नॉट लावायचं आहे, राईट. त्यानंतर बाकीचे शब्द जे असतील ते तुम्हाला लिहायचे. सो काय वाक्य होईल मग बघा, आय वॉज नॉट काइंड. सो प्रॅक्टिस करूया. एक वेळेस पुन्हा आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस याच मेथडने करायची आहे. फर्स्ट प्रॅक्टिस आपली झालेली आहे, आय वॉज, वी वर, यू वर ही आपण केलेली आहे. त्यानंतर आता आपण नॉटची प्रॅक्टिस करूया. I was not kind, we were not kind, you were not kind, you were not kind, he was not kind, she was not kind, it was not kind, Parth was not kind, Tanu was not kind, they were not kind, my father was not kind, our father was not kind, your father was not kind, then his father was not kind, her father was not kind. So या मेथडने तुम्हाला हे सर्व म्हणायचं आहे. ही झाली सेकंड मेथड. याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ती या मेथडने की मी दयाळू नाही, मी दयाळू नाही, आय वॉज नॉट काइंड, मी दयाळू नाही, आम्ही दयाळू नाही, वी वर नॉट काइंड, आम्ही दयाळू नाही, वी वर नॉट काइंड, तू दयाळू नाहीस, यू वर नॉट काइंड, तुम्ही दयाळू नाही, यू वर नॉट काइंड, तो दयाळू नाही, he was not kind, ती दयाळू नाही, she was not kind, तो दयाळू नाही, it was not kind, पार्थ दयाळू नाही, पार्थ was not kind, तनु दयाळू नाही, तनु was not kind, ते दयाळू नाही, they were not kind. ओके, my father was not kind म्हणजे माझे वडील दयाळू नाहीत, आमचे वडील दयाळू नाहीत, our father was not kind, तिचे वडील दयाळू, सॉरी तुझे वडील दयाळू नाहीत, युअर फादर वॉज नॉट काइंड, त्याचे वडील दयाळू नाहीत, हिज फादर वॉज नॉट काइंड, तिचे वडील दयाळू नाहीत, हर फादर वॉज नॉट काइंड, त्यांचे वडील, देअर फादर THEIR, देअर फादर वॉज नॉट काइंड, त्यांचे वडील दयाळू नाहीत, देअर फादर वॉज नॉट काइंड. सो या पद्धतीने निगेटिव्हची प्रॅक्टिस तुमची होणार आहे. ओके, सिंपल. सो या पद्धतीने तुमचं वाक्य कसं झालं, मग एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. आय वॉज नॉट काइंड. ओके, याच पद्धतीने वॉज आणि वरच्या नंतर तुम्हाला नॉट लावायचं आहे. सो त्यानंतर तुम्ही जे काही ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड्स असतील ते तुम्ही इथे लिहायचे आहे. आता सपोज तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे, राईट. सपोज तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे. आता प्रश्नार्थक वाक्य करत असताना तुम्ही काय करणार, ओके. सो बघा, प्रश्न बनवायचा आहे आपल्याला. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा हेल्पिंग वर्ब जो आहे, जो की मेन वर्ब म्हणून इथे ऍक्ट होतो, तो आधी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. हा इथला प्रकार पहा, इथे आपण सब्जेक्ट अगोदर लिहितो त्यानंतर वर्ब लिहितो, पण इथं उलट करायचंय, हा आधी घ्यायचा, आय नंतर घ्यायचा. सो हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस जे काही तुमचे अदर वर्ड्स असतील किंवा ऑब्जेक्ट असेल ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. सो वाक्य कशा पद्धतीने तयार होईल बघा. पहिलं वाक्य आय वॉज काइंडचं वाक्य तयार होईल, वॉज आय काइंड, वॉज आय काइंड. सो याच मेथडनी म्हणायचंय, वॉज आय काइंड, मी दयाळू आहे का, वॉज आय काइंड. ओके, सो याच मेथडनी तुम्हाला हे वाक्य करायचे. सो चला, लेट्स प्रॅक्टिस स्टार्ट. ओके, सो सी हिअर. आता आपल्याला कसं प्रॅक्टिस करावं लागेल. वॉज आय काइंड, वॉज आय काइंड, वर वी काइंड, वर यू काइंड, वर यू काइंड, वॉज ही काइंड, वॉज सी काइंड, वॉज इट काइंड, वॉज पार्थ काइंड, वॉज तनु काइंड, वर दे काइंड, वॉज माय फादर काइंड, वॉज अवर फादर काइंड, वॉज युअर फादर काइंड, वॉज हिज फादर काइंड, वॉज हर फादर काइंड, वॉज देअर फादर काइंड. या मेथडनी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि लक्षात घ्या, या मेथडनी पाहून पण म्हणा आणि न पाहता सुद्धा तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. वॉज आय काइंड, वर आय काइंड, वर यू काइंड, वर यू काइंड. ओके,
वॉज ही काइंड, वॉज सी काइंड, वॉज इट काइंड, वॉज पार्थ काइंड, वॉज तनू काइंड. या मेथडनी तुम्हाला हे प्रश्न याच मेथडनी पटपटपट जितके म्हणता येतील तेवढे तुम्ही म्हणण्याची प्रॅक्टिस करा. जिभेला तुमच्या सवय लागेल. टंग ट्विस्ट जो मराठीचा तयार झालेला असतो तो चेंज होईल आणि इंग्रजी भाषा तुम्हाला तुमच्या सवयीची बनायला लागेल. सो या मेथडने तुम्ही प्रश्न बनवणार आहात आणि म्हणताना असंच म्हणायचंय, वॉज आय काइंड, वर वी काइंड, वर वी काइंड, आय वॉज काइंड. हे वाक्य म्हणण्याचा टोन लक्षात घ्या आणि वॉज आय काइंड, वॉज आय काइंड. सो बोलत असताना टोन पण महत्वाचा असतो. ओके. सो त्यासाठी याच पद्धतीने हे म्हणायचा प्रयत्न करा. आता इथे जशा पद्धतीने वॉज आय काइंड आपण घेतलंय, आता हा एक प्रश्न झाला व्हर्बल क्वेश्चन. याच्यामध्ये आपण काय विचारलं, मी दयाळू आहे का, का मी दयाळू आहे का. ओके. मी ऍक्टिव्ह आहे का, मी लेझी आहे का, तुला वाटतं का मी आळशी आहे. सो वॉज आय लेझी, मी खरंच आळशी आहे का. वॉजंट आय ऍक्टिव्ह, मी ऍक्टिव्ह नाही का. सो या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न तयार करता येतात. आता याच्यामध्ये तुम्ही WH चे प्रश्न पण विचारू शकता. सिम्पली काय करायचं आहे, हा जो हेल्पिंग वर्ब आहे याच्या अगोदर तुम्हाला WH चा वर्ड लावायचा आहे. सपोज मी वायचा प्रश्न तयार केला, वाय वॉज आय काइंड, वाय वॉज आय काइंड. वाय, वाय म्हणायचं नाही, व ला ह जोडायचं नाही. सो वाय, वला का नवा य, वाय. वाय वॉज आय काइंड, वाय वॉज आय काइंड, वाय वर वी काइंड, वाय वर यू काइंड, वाय वर यू काइंड, वाय वॉज ही काइंड, वाय वॉज सी काइंड. या पद्धतीने प्रश्न तयार होतील. म्हणजेच याचा अर्थ काय होईल, मी दयाळू का नाही, मी दयाळू का नाही. आता इथे का नाही, काचा प्रश्न तयार झालेला आहे. सो इथे तुम्हाला रिझन, येस, तर वाय आपण का घेत असतो, कारण वाय मुळे आपण कारण सांगत असतो, रिझन सांगत असतो. आता पाहूया आपण फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने टू बीचे क्रियापद वापरायचे. आता एखादी गोष्ट ज्या वेळेस आपल्याला फ्युचर मध्ये, भविष्यामध्ये एखादी गोष्ट होईल अशी शक्यता सांगायची असते, त्यावेळेस आपण फ्युचर टेन्स वापरतो. त्यावेळेस काय कोण कुठे, फ्युचर मध्ये काय कोण कुठे असतील त्यावेळेस आपण हे वापरतो. जसं की सपोज मी कोण असेल फ्युचर मध्ये, समजा मला म्हणायचं आहे की आय विल बी अ डॉक्टर, आय विल बी अन इंजिनियर, मी एक डॉक्टर होईल, मी एक इंजिनियर होईल. किंवा मी कुठे प्लेस मध्ये असेल, सो मला सांगायचंय की आय विल बी इन द मार्केट टुमारो, मी उद्याला मार्केटमध्ये असेल. सो मी प्लेस सांगते आहे, काय कोण कुठे. ओके. किंवा मी कशी असेल, उद्या माझी मनस्थिती कशी असेल. सो सपोज आय विल बी सॅड टुमारो, आज मला माहित नाही उद्या रिझल्ट आहे, मी कदाचित उद्या दुःखी असेल. आय विल बी सॅड, सो मी दुःखी असेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला भविष्य काळात एखादी गोष्ट सांगायची असते, होणार असेल म्हणून, होईल, तेव्हा आपण विल बी वापरतो. आता कन्फ्युजन होतं पहा, खूप जणांचं कन्फ्युजन होतं इथं की फक्त विलच घ्यायचं आहे का. सो हे सर्व सेंटेन्सेस आपण टू बीच्या क्रियापदांचे ऍज अ हेल्पिंग वर्ब नाही तर ऍज अ मेन वर्ब म्हणून पाहतो आहोत. त्यामुळे मेन वर्बच्या सोबत विलच्या सोबत बी घेऊनच आपल्याला सेंटेन्सेस करावे लागतात. किंवा आपण विल बी सोबत जर मेन वर्ब घेतला तर ते कंटिन्युअसचे वाक्य होतात, ते आपण नंतर बघूया. सो इथे आपल्याला याच पद्धतीचे वाक्य करायचे आहे. आता प्रॅक्टिस कशी करणार आहात, तर सगळीकडे विल बी हे एकच क्रियापद येतं. तुम्ही म्हणाल शाल बी येत नाही का मॅम, तर शाल बी येतो. आय आणि वीच्या पुढे आपण शाल बी वापरतो, परंतु बोली भाषेमध्ये स्पोकन साठी आपण विल बीचाच वापर केला जातो, विलचाच वापर केला जातो. विशेषतः विलचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो, तो अजून आपण नंतर डिटेल मध्ये पाहू. सध्या आपण या पद्धतीने प्रॅक्टिस करणार आहोत. आय विल बी, वी विल बी, यू विल बी, यू विल बी, ही विल बी, सी विल बी, इट विल बी, पार्थ विल बी, तनु विल बी. या मेथडने तुम्हाला हे सर्व विल बी प्रॅक्टिस करायचे आहे. दे विल बी, माय फादर विल बी, युअर फादर विल बी, युअर फादर विल बी, हिज फादर विल बी, हर फादर विल बी, देअर फादर विल बी. सो विल बी प्रॅक्टिस करायची आहे फर्स्ट टाइम. देन सेकंड टाइम तुम्हाला कशी प्रॅक्टिस करायची आहे. सपोज तुम्ही विल बीच्या नंतर डॉक्टर हे नाउन घेतलं, डॉक्टरच्या ऐवजी तुम्ही एनी नाउन घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही कोणतेही नाउन घेऊ शकता. असे वेगवेगळे नाउन घेऊन तुम्ही प्रॅक्टिस जरूर करा. सो बघा, डॉक्टर घेतलं तर वाक्य असं होईल, आय विल बी अ डॉक्टर, आय विल बी अ डॉक्टर, वी विल बी अ डॉक्टर, यू विल बी अ डॉक्टर, यू विल बी अ डॉक्टर, सी विल बी अ डॉक्टर, ही विल बी अ डॉक्टर, इट विल बी अ डॉक्टर, पार्थ विल बी अ डॉक्टर, तनु विल बी अ डॉक्टर, they will be a doctor, my father will be a doctor, your father will be a doctor, our father will be a doctor, his father will be a doctor, her father will be a doctor. So या मेथड
करायची आहे. म्हणजे कशी, तर पहिले वाक्य मराठीत म्हणायचं, नंतर इंग्लिश मध्ये म्हणायचं. म्हणजे मी डॉक्टर होईल, मी डॉक्टर होईल, आय विल बी अ डॉक्टर, मी एक डॉक्टर होईल, आय विल बी अ डॉक्टर. आम्ही डॉक्टर होतोल, आम्ही डॉक्टर होतोल, विल बी अ डॉक्टर, वी विल बी डॉक्टर असं न म्हणता विल बी अ डॉक्टर असं म्हणतात. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की वी विल बी अ डॉक्टर असं आपल्याला म्हणायचं आहे, वी विल. तर याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो वी, शॉर्ट फॉर्म एल. याचा अर्थ असतो वी विल, वी विल. तर ह्याला वाचत असताना कसं वाचतात, विल बी अ डॉक्टर, विल बी. सो याला वाचायचं विल बी अ डॉक्टर, विल बी अ डॉक्टर, विल बी अ डॉक्टर. विल बी अ डॉक्टरचा अर्थ काय असतो, वी विल बी अ डॉक्टर, वी विल बी अ डॉक्टर. सो म्हणून मी म्हटलं बोलीभाषेमध्ये, रिटन लँग्वेज मध्ये फरक असतो, म्हणून सगळीकडे आपण विल बी अपॉस्ट्रॉफी न हा शॉर्ट फॉर्म केलेला असतो. आणखी डिटेल मध्ये आपण पुढील व्हिडिओत बघूया. सो या मेथडने आपल्याला हे वाक्य एक एक म्हणायचं आहे की तू डॉक्टर होशील, यू विल बी अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर व्हाल, यू विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होईल, ही विल बी अ डॉक्टर, ती डॉक्टर होईल, सी विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होईल, इट विल बी अ डॉक्टर. पार्थ डॉक्टर होईल, पार्थ विल बी अ डॉक्टर, तनू डॉक्टर होईल, तनू विल बी अ डॉक्टर. ओके, ते डॉक्टर होतील, दे विल बी अ डॉक्टर. माझे वडील डॉक्टर होतील, दे विल बी, सॉरी, माय फादर विल बी अ डॉक्टर. या मेथडनी हे सर्व सेंटेन्सेस म्हणायचे आहेत. ट्रान्सलेशन मेथड झाल्याच्या नंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस घ्यायचे. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस साठी बघा विल आणि बी. इथे एक नियम लक्षात ठेवायचा आहे. आता विल आणि बी हे दोन शब्द दिसतात आपल्याला. जेव्हा एखादा हेल्पिंग वर्ब दोन शब्दांचा असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं निगेटिव्ह करत असताना पहिल्या शब्दानंतर नॉट घ्यायचं. ओके, सो विल आणि बी दोन्हीच्या मध्ये नॉट घ्यायचे. आय विल नॉट बी अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही होणार, मला नाही आवडत बाबा, मला नाही जमणार डॉक्टर व्हायला, सो आय डोंट लाईक इट, सो आय विल नॉट बी अ डॉक्टर, आय विल नॉट बी अ डॉक्टर. सो आय विल नॉट बी अ डॉक्टर, वी विल नॉट बी अ डॉक्टर, यू विल नॉट बी अ डॉक्टर, यू विल नॉट बी अ डॉक्टर, ही विल नॉट बी अ डॉक्टर. म्हणजे तो डॉक्टर होणार नाही, ती डॉक्टर होणार नाही, सी विल नॉट बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होणार नाही, इट विल नॉट बी अ डॉक्टर. पार्थ डॉक्टर होणार नाही, पार्थ विल नॉट बी अ डॉक्टर. तनू डॉक्टर होणार नाही, तनू विल नॉट बी अ डॉक्टर. ओके, याच मेथडनी सर्व सेंटेन्सेस तयार करायचे आहे. राईट, सो समजलं असेल तुम्हाला. माय फादर विल नॉट बी अ डॉक्टर, अवर फादर विल नॉट बी अ डॉक्टर. सो तुम्हाला मी सेंटेन्स इथे लिहून दाखवलेले आहे, आय विल नॉट बी अ डॉक्टर. याच मेथडनी सब्जेक्ट चेंज करा, विल नॉट बी अ डॉक्टर. निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता आपल्याला प्रश्न जर बनवायचा असेल तर प्रश्न बनवत असताना सुद्धा हाच रूल लक्षात ठेवायचा. फक्त आपल्याला विल आधी घ्यायचा आहे. ओके, हा बी नाही घ्यायचा आहे, फक्त विल आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं दोन्हीच्या मध्ये आणि बी त्याच्या पुढे. म्हणजे या पद्धतीनं विल ही बी अ डॉक्टर. सो याच पद्धतीने काय होईल, विल आय बी अ डॉक्टर, मी एक डॉक्टर होईल का, विल आय बी अ डॉक्टर, विल वी बी अ डॉक्टर, आम्ही डॉक्टर होतोल का, विल यू बी अ डॉक्टर, तू डॉक्टर होशील का, विल यू बी अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर होताल का. याच मेथडनी तुम्हाला सर्व प्रश्न तयार करता येतील. विल ही बी अ डॉक्टर, विल सी बी अ डॉक्टर, विल इट बी अ डॉक्टर, विल पार्थ बी अ डॉक्टर, विल तनु बी अ डॉक्टर, विल दे बी अ डॉक्टर, will my father be a doctor, will our father be a doctor, will your father be a doctor, will his father be a doctor, will her father be a doctor, will their father be a doctor. सो याच पद्धतीनं मी डॉक्टर होईल का, मी डॉक्टर होतो का, माझे वडील डॉक्टर होतील का, माझी मैत्रीण डॉक्टर होईल का, माझी बहीण डॉक्टर होईल का, या पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला तयार करता येतात. याच मेथडनी WH चे करायचे असतील तर फक्त विलच्या अगोदर काय लावायचंय तुम्हाला, हा जो प्रश्न आहे इथे तुम्हाला सिम्पली WH चा वर्ड ऍड करायचा आहे. काय करणार आहात, इथे फक्त WH चा वर्ड तुम्हाला ऍड करायचा आहे. सो कसं होईल वाक्य, सपोज वायचा प्रश्न करायचा आहे मला, का डॉक्टर होईल. सो वाय विल ही बी अ डॉक्टर, तो डॉक्टर का बरं होईल, का व्हायचंय त्याला डॉक्टर. वाय विल ही बी अ डॉक्टर, वाय विल ही बी अ डॉक्टर, तो डॉक्टर काय होईल, का होईल. वाय
विल आय बी अ डॉक्टर? मी डॉक्टर का होईल? नाही बाबा, मला आवडत नाही. वाय विल आय बी अ डॉक्टर? मी का बरं डॉक्टर होईल? आय डोंट लाईक इट. वाय विल यू बी अ डॉक्टर? तू का डॉक्टर होशील? जर कोणी म्हणाले की आय विल बी अ डॉक्टर, तर मग कोणी प्रश्न विचारेल, वाय विल यू बी अ डॉक्टर? तू का बरं डॉक्टर होशील? काय रिझन आहे त्या मागचं? वाय विल यू बी अ डॉक्टर? तू का बरं डॉक्टर होशील? याच मेथडनी WH चे प्रश्न सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आय होप तुम्हाला हे दोन्ही प्रकार समजले असतील. सो स्टुडंट, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही एक वाक्य टाकायचंय. अजून आपल्याला भाग थोडा पाहायचा आहे. जस्ट 2 मिनिट्स वेट. सो आपल्याला काय करायचं आहे बघा. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात म्हणजे तुम्ही कोण आहात? सपोज तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही लिहाल आय एम अ हाऊसवाईफ. मी एक हाऊसवाईफ आहे. ओके. तुम्ही जे काही आहात, तुम्ही जे कोणी आहात ते लिहा. आय एम डॅश डॅश. आय एम अच्या पुढे तुम्ही लिहा. तुम्ही जर डॉक्टर असाल डॉक्टर लिहा. तुम्ही जर एखादं सर्व्हिस करत असाल तर तुम्ही लिहा की आय एम अ गव्हर्नमेंट सर्वंट. ओके. सो तुमचा जो काही जॉब असेल तो तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्ही हाऊसवाईफ असाल तुम्ही लिहा आय एम अ हाऊसवाईफ. तुम्ही कोण आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. तुम्ही हाऊसवाईफ असाल, सर्वंट असाल, तुम्ही स्टुडंट असाल. ओके. तुम्ही स्टुडंट असाल, आय एम अ स्टुडंट. सो स्टुडंट असाल तर स्टुडंट लिहा. ओके. त्याचबरोबर तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या इयरला होतात ते तुम्हाला लिहायचं आहे. आय वॉज ओके. आय वॉज इन. ओके. तुम्ही लिहायचं आहे की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये होतात. आय वॉज इन. ओके. इथं पुढेच लिहिते इन द. सपोज तुम्ही मागच्या वर्षी 9th क्लासला होतात तर तुम्ही लिहाल इन द क्लास 9. इन द क्लास 9. ओके. क्लास शब्द अगोदर घ्यायचा आहे तुम्हाला. इन द क्लास 9. आय वॉज इन द क्लास 9. तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या क्लासमध्ये होतात ते तुम्ही लिहा. जर तुम्ही ऑफिसर असाल तर तुम्ही मागच्या वर्षी कुठे ऑफिसमध्ये होतात ते तुम्ही लिहायचं आहे. ओके. आय वॉज इन द ऑफिस ऍट पुणे. पुण्याच्या ऑफिसमध्ये होते सपोज, तर तुम्ही लिहायचं आय वॉज इन द ऑफिस. राईट. सो तुम्ही मागच्या वर्षी कुठे होतात ते तुम्हाला लिहायचं आहे. सो तुम्ही जर हाऊसवाईफ असाल तर तुम्ही कुठे होतात, तर तुम्ही थोड्या वेळापूर्वी कुठे होतात, काल कुठे होतात हे तुम्ही मेन्शन करू शकता. किंवा तुम्हाला काय व्हायचं आहे, आय विल बी. तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे हे पण तुम्ही मला कमेंट मध्ये लिहून पाठवणार आहात. आय विल बी. सपोज तुम्हाला व्हायचं आहे गुड सिटीजन. आय विल बी अ गुड सिटीजन. मला एक चांगला नागरिक व्हायचं आहे. आय विल बी अ गुड सिटीजन. आय विल बी अ गुड मदर. मला एक खूप चांगलं आई बनायचं आहे. ओके. सो तुम्हाला पुढे चालून काय व्हायचं आहे, आय विल बी अ डान्सर. तुम्हाला डान्सर व्हायचं असेल, डान्स शिकायचा असेल तर तुम्ही लिहू शकता आय विल बी अ डान्सर. या व्यतिरिक्त यापैकी तुम्हाला काही व्हायचं असेल, पोएट वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. तुमची मॅजिशियनची इच्छा असेल जादूगर बनण्याची तर तुम्ही तेही सांगू शकता. ओके. किंवा तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीनं काही लिहू शकता. तुम्ही भविष्यात कुठे असाल, प्लेस नेम सुद्धा तुम्ही लिहू शकता. आय विल बी इन मुंबई. आय विल बी इन मुंबई. मी मुंबईमध्ये असेल. सो तुम्ही कदाचित तुमचं ट्रान्सफर होणार असेल तर तुम्ही गावाचं नाव सुद्धा लिहू शकता. सो आय विल बी. थोडक्यात काय, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचरचं एक सेंटेन्स तुमच्या बाबतचं मला लिहून पाठवायचं आहे कमेंट मध्ये. ओके. सो आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण पास्ट आणि फ्युचर मधल्या जे टू बी चे वर्ब आहेत त्याची प्रॅक्टिस आपण केलेली आहे. आता याच्या पुढच्या सेशनची वाट जरूर पहा. डे 3 मध्ये भन्नाट प्रकारची प्रॅक्टिस आपण वेगवेगळ्या स्ट्रक्चरच्या मदतीने करणार आहोत. ते स्ट्रक्चर अभ्यासण्यासाठी तयार राहा. सो 3rd सेशनची प्रॅक्टिस जरूर करूया माझ्यासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हाईप करायला विसरू नका. हाईप नावाचं बटन दिसेल, क्लिक करा. पॉइंट दिसतील त्या पॉइंटला पण क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलला बूस्ट मिळेल, आपलं चॅनल प्रोग्रेस करेल. ओके. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ज्या कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाला हा आपला व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांची इंग्रजी शिकण्याची इच्छा, कारण मराठीवाल्यांना कोणी फारसं शिकवतच नाही, वेगळे क्लासेस पण मिळत नाही. सो
channel subscribe करा and share our videos. Thank you so much for watching. Thank you.